चला तर वाजल्या 1:30 पावणे 2 वाजल्यात. तर आता आले मशीन करून जेवण केलं, घरचं काम आवरले. आता चालू आहे शेतात. मशीन येत आहे माझ्या पाठीमागून. चला शेतात गेल्यावर दाखवते तुम्हाला. चला टपक्यास घ्या कागद टाकून. चला कुठं टाकी इथं वर चालू टाकी का इथं इथं. तर बा मशीन आली आणि आपल्याला सगळी गाय गडबड. सकाळी हरभरा काढला होता, आता ते गोळा पण करायचं, इकडून मशीन लावायचंय म्हणून पहा हे घेतो आता आम्ही. फौजी साहेबांना पटपुर आणायला सांगितले. हे चला लवकर. हे घेतो आम्ही इकडून गोळा करून. काही पेट इथं हरभरा गोळा करायचा आहे. तर पहा हरभरा सकाळी गोळा करायचा राहिला तर आम्ही गोळा करून घेतोय. फौजी साहेबांनी अशा एका धडक्या आतरून असं गोळा करून घेतोय. पहा इकडे मशीन लागली दगड गोळा करण्यासाठी. तर तुम्हाला जवळ गेल्यावर दाखवते किती दगड आहे, किती बारीक गोळा करते, काय करते, कसं करते दाखवते. तर आता एवढं थोडा कापायचा राहिला आहे तिकडं कोपऱ्यात. आणि इकडे हिरवा आहे, असाच सोडणार आम्ही असाच सोडणार आहे. ऊन भरपूर लागतंय. आणि आपण 2 वर्षापूर्वी शेती घेतली होती, त्या टायमाला असं वाटत नव्हतं की इथं म्हणजे डोंगर होता इतका. आम्ही त्या डोंगरला म्हणजे त्याच्यात इतकं म्हणजे भाबळी टाकळी झाडं असे तसे भरपूर डोंगर टाईप शेती होती आमची. आम्ही त्या जमिनीला आम्ही चांगली जमीन बनवली. त्यानंतर आम्ही घेतल्याच्या नंतर लगेच पपई लावली ह्या जमिनीमध्ये. तर पा किती दगड आहे. मी 2 वर्ष तसंच पीक काढलं, पपई काढली. त्यानंतर कांदा लावला. कांदा लावल्याच्या नंतर हे पीक घेतलं हरभरा. तर पा हरभरा पण एवढ्या दगडात चांगला मस्त निघाला. तर पहा किती मोठाले दगड आहे. फौजी साहेब इथं आणून टाकतात. तर पहा आणि आज इतक्या 2 वर्षात नंतर आपण आज दगड गोळा करण्यासाठी मशीन लावली. आपण बाया पण लावल्या होत्या 1 वर्ष घेतल्याच्या. बाया लावून इथं ट्रॅक्टर उभा करून टायलीमध्ये दगड गोळा केले होते मोठाले. तरी पण दगड एवढे आहे ना त्या शेतात, बापरे लय खतरनाक दगड आहे. तुम्हाला दाखवते. फौजी साहेबांनी हरभरा काढता एवढे असे दगड गोळा केले होते. तर पा असे ढिगारे मारू ठेवल्यात फौजी साहेबांनी जिथं त्यांची पात होती तिथं. तर मग आपण लेवल केली. त्यानंतर अगोदर हरभरा काढला, मग लेवल केली. लेवल काढल्याच्या नंतर बघा तरी सवड नाही. फौजी साहेबांना सुट्टी संपत आली पण तरी आराम नाही शेतीत. तर पहा आता मशीन लावलं आहे आजच्याला. तर पहा आणि ह्या मशीनीची मी तुम्हाला म्हणजे माझ्या पद्धतीनं माझा अनुभव मी तुम्हाला देणार आहे. तर आम्हाला माहीत नव्हतं JCB त्या मसनी मागं टायली पण पाहिजे. तर पहा ज्याली असेल ना त्यांनी टायली मसनी मागं टायली जरूर लावा. कसं होतं माहिती का, मसनीचा आपला टाईम जातो. ती टालीला नेऊन टाकणार, परत वळणार, हे ते भरपूर कामं असतात त्यामुळं. तर पहा ज्यांच्याकडे टायली असेल त्यांनी मसनी मागं टायली लावा. पहा माझा अनुभव मी तुम्हाला सांगते. आणि त्यानंतर आमच्याकडे काही टायली नाही, ट्रॅक्टर आहे पण टायली नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही अनुभव नाही. मशीन इथं आल्याच्यानंतर आम्हाला कळलं. तर जाऊ द्या, चला आपल्याला आहे काठकोपऱ्यामध्ये टाकण्यासाठी जागा आहे म्हणून आपण टाकतो. तुम्हाला मी दाखवते काठकोपऱ्यामध्ये. आणि मशीन म्हणजे कसं आपल्याला रान असं चांगलं वाळलेलं पाहिजे. ढेकळं आले नाही म्हणजे मोठाले ढेपाडे आले नाही पाहिजे. ढेपाडा आले ना ते माती सकट उचलून घेतं. मशीनला काही कळत नाही की माती का दगड आहे. म्हणून आपली माती भुरभुरीत म्हणजे अशी मी तुम्हाला दाखवते. आमची माती वरून अशी आहे म्हणजे पहा अशी सुट्टी पाहिजे. तवा ती मसनीच्या त्या चाळ्याच्या खाली पडते. तर मातीचं चिखल नाही पाहिजे, अशी माती अशी पाहिजे. तर तुम्ही काकऱ्या पाळी घालू शकता अगोदर आणि मग मशीन लावू शकता. तर पहा वल्ला असलं का त्याचं चिखल होऊन ती मसनीतून माती बाहेर जाती. तर चला माती आली काय? हा ये ना. हा आपण बरोबर काय मला काढला आहे कारण आपल्याला पाणीचं ना पाणी खाली माती आली काय आता जास्त? नाही आली पण अलीकडे पडत.
तिरकटलाय मोठा आहे. तर पा आपल्या हरभऱ्यामध्ये पपई होती, तुम्हाला मी पपई दाखवते. तर पा मस्त रोप आहे, पा किती मस्त रोप आहे. हरभऱ्याच्या आंबीमुळानं पपया काय आल्या नाही. पा सगळ्या रानात आपण बेड पाडलेली, तुम्हाला सरी पाडलेली दिसतच असेल. पा सरी पाडली होती आणि आपण पपई लावली होती. मग हरभरा पेरला, पण काय झालं, पपईच्या आंबामुळानं बिलकुलही पपई आली नाही. तर पा पपई अशा भरपूर उगल्या होत्या, पण त्या आंबामुळानं बिलकुलही आल्या नाही. तर पा आणि जिथं आंब लागली नाही त्या कडकून आहे ना आंब कमी लागली. इतक्या भारी पपया आल्या, तितक्या भारी तुम्हाला दाखवते. आता मी तिकडंच चालले. तर पा आपले दगड गोळा करायचे चालले. आणि साहेबांनी हरभरा काढता काढता पा असे दगड गोळा केले होते. त्यांना लय आवड आहे शेतीची. दगड पाहिले का त्यांचं असं डोकंच फिरतं की कधी गोळा करीन कधी काय. तर पा आता फौजी साहेब मसनी पाठी मागायचे गुराड आहे, तुम्हाला आता दिसणार नाही तिथं. आणि तिथं गेल्यावर पण दाखवते मी कसं चाललंय काय. तर तुम्हाला मी पपया दाखवते पहिल्या. तर पा किती मस्त पपया आहे. आंब लागली नाही म्हणून पपया आपल्या एवढा, पण आता काय लय मोठी नुकसान झाली यंदा. किती नाही म्हणलं तरी आपलं 1 लाखाची रोपं असतात. तर पा किती मस्त आहे. पा तुम्ही पाहू शकता. त्या टायमाला आम्ही 4-4, 5-5, 6-6 बिया असं टाकलं होतं. तर कडानी पा किती मस्त पपया 1 नंबरच आलेले आहे. पा इकडं पण आहे, तिथं पण आहे, पण इकडं काय झालं, आंबामुळं न का अशा पपया झाल्यात. काही ठिकाणी उगल्या नाही, काही ठिकाणी अशा आहे. तर पा सगळ्या रानभरात आपल्या 4 एकर रानात आपण सगळं बी लावलं होतं. आणि 4 एकरामध्ये हरभरा होता, पण हरभऱ्या ते सरीमध्ये आपण पपई लावली, पण हरभरी इकून आले आणि इकडल्या पण साऱ्यातून हरभरा असे आले ना, त्याच्यामुळे त्या आंबानी सगळं आपल्या पपया गेल्या जळून. म्हणजे जळून नाही गेल्या, काही उगल्या नाही, काहीला असं रोगाट पडलं. तर तुम्हाला दाखवते. पा मंगळवान झाल्या. पा इथं पण पाहू शकता. हरभऱ्याच्या पिकामध्ये कोणतंच पीक घेणं योग्य नाही आहे. हरभऱ्याच्या पिकामध्ये सगळी नुकसानच होत आहे. तर पहा आपला हरभरा नाही आला. वरती कांद्याचं बी टाकलं होतं आपण, थोडे पाताळ उताळ झालता म्हणून हरभऱ्यात आपण कांदा फेकला, ते सुद्धा आला नाही. तिथं पण नुकसान झाली. काय म्हणले, लई दगड आहे. अर्ध्या वाफेतच त्याची टाकीवरच दगडाची. तर पहा आमच्या वावरात एवढे दगड आहे. ती आहे ना मागची ट्रॉली ती अर्ध्या साऱ्यातच भरून जाते. तर एवढे दगड आहे. तर पहा किती मस्त वाटायला लागले रान. अजून खाली निघणार आहे काकडी घेतल्यानंतर. परत एकदा दोनदा हाकावं लागणार. 1-2-3 वर्ष कंटिन्यू हाकलं ना मग साफ होऊन जाईल. आम्हाला किती गरम आहे ना, तर नाही होत. ताशे ना उभे ना भरला नाही काय की अर्धी तरी ट्रॅक्टरची टायली बसत असं. 3-4 टाकी एक ट्रॉलीवर. पहा आपले दगड गोटे आपल्या वावरात खतरनाक दगड गोटे आहे. झूम करायची गरजच नाही. पहा इथंच लई पाय ठेवायला जागा नाही, एवढी दगड आहे. पण तरी हरभरा एकच नंबर आला ना आपला. हरभरा नादच खुळा आला होता. जिथं दगड नाही ना तिथं आला नाही, आणि जिथं दगड आहे का तिथं आला नाही. दगड आहे का तिथं हरभरा आलाय. तर पहा भरपूर एवढ्या दगडात सुद्धा हरभरा आलाय. वावरात दगडच एवढे तर अजून सुद्धा परत डबल हाकलं तरी तेवढे दगड येऊ शकतात. तर पहा दगड भरपूर आहे. तर पहा इथं मशीन चाललंय.
पपाया बघा. हा उपटून काढू आपण. किती भारी आहे पपाया बघा ना. किती आल्यात बघा ना. तर आपला थोडा हरभरा राहिलाय तर पहा. ते चुकीचं जातं का. तर पहा आपण आता इथल्या खालच्या रानात दगड गोळा करून आपण वरच्या रानात चाललोय. आपण काल परवा एका 2-3 साऱ्याचं मिळून एका साऱ्यात केलं होतं. तर चला आता तिथं जायचंय. मशीन निघत आहे आता बाहेर. हा तर पहा 3 तास गेले. आपल्याला जास्त गेले असते पण थोडा हरभरा असं तसं राहिलं. तर पहा 3 तास गेल्यात. आता वर चाललो होतो आम्ही. चाललो आपलं आलं आता इथं दुसरं रान. आणि पहा आता याच्यात असे दगड आहे. कुठं आपण गोळा केल्यात. लई दगड नाही थोडेच आहे. आपण 3 साऱ्या मिळून 1 सारा केलेला आहे. तुम्हाला दाखवते पुढे गेलं. इथं गाडी मधीच होती म्हणून इथंच मला फौजी साहेबांनी उतरून दिलं. आणि त्या गाडीला मी साईडला लावले आता इथं. आणि फौजी साहेब गेलेत पुढं. मशीन पण गेले पुढं. तर पहा नळी उचलायला जावं लागेल. नळी बघा. नळी घ्या माग. अयो ला बापरे. तर पहा मित्रांनो तुमच्या इकडे असले कुसाळ आहे का. आमच्या इकडे पार वैताग दिलाय. तर पहा आपण अशी दगड एका साऱ्यात गोळा करून ठेवले होते. तर पहा आता मशीन गोळा करीत आहे. धूळ येते अंगा इकडं वा. तर पहा आपले सगळे दगड गोळा करून घेतले मशनीनं. तर पहा तर पहा आता तिथं कोपऱ्यात चाललंय वतायला. तर तुम्हाला दाखवते मी वतताना पण. चला लय मोठं आहे. त्याला वळायला लय लागत आहे जागा. दोन्ही कामं झाली आपली तुझी आहे ना. एवढं आहे. आपले दोन्ही वावर आता दगड गोळा करून झाले. तर पहा तर चला आता आम्ही चाललोय घरी. आता इथंच गोळा करून टाकले. एखादी कमी असली दगड भरपूर मोठं रान असलं ना आणि दगड कमी असले ना रान भरपूर असलं तर एका वाफ्यात असे दगड गोळा करा आणि मशीन लावा. भारी वाटतं. चला असंच आहे. आम्ही आलो आता घरी. दगड गोळा झाले. लेवल झाली. हरभरा काढून झाला. करून झाला. विकून झाला. आणि आता फौजी साहेब इथंच होते. ते गेले बाथरूम मध्ये आंघोळ करायला. जास्त अंगावर धूळ उडाली त्यामुळं. आणि फौजी साहेब म्हणले आता शांती लागली जीवाला. सगळे कामं ओके मध्ये झाले. आज बरं वाटत आहे. एवढ्या महिन्याभरात आज बरं वाटतंय. आज असं वाटतंय सगळं काम ओके मध्ये झाल्या. शांत झाल्यात. तर पहा म्हणजे इतक्या लोड होता कामाचा. एकही दिवस आराम भेटला नाही. जसं आम्ही दिल्लीवरून आलो आणि इकडं आल्याच्या नंतर म्हणजे मी फौजी साहेब म्हणजे तिकडे गेले होते. तिकून मी तिकडे गेले. ते फौजी साहेबांनी माझं तिकीट केलं. तर मग तिकडं थोडं फिरलो आणि मग घरी आलो. घरी आलं का दुसऱ्या दिवशीच लगेच फौजी साहेबांना माझ्या मागं काम चालू झालं. तर आज असं शांत वाटतं. असं मन हलकं वाटतंय. तर आताच फौजी साहेब आंघोळ करायला गेल्यात आणि इथंच बोलत होते. मला आज बरं वाटत आहे ना. शांती वाटत आहे ना. पण ते बोलले नाही. ते गेले निघून. तर चला जाऊ दे आता. चला असंच आहे. बाय बाय. इथंच व्हिडिओची एंड करते. भरपूर दमलोय. इतकं ऊन पण लागले. तोंडाची अशी लाई झाली. तर चला असंच आहे. बाय बाय.